आज जो उग्रवादियों का जिहादियों का जो चाल चल रहा है उसका सिर्फ एक ही तोड़ है उसको हम रोड पे लाना चाहिए उन लोगों को। जिस तरह से आज इजराइल खड़ा है उसी रास्ते पर आज भारत चलना चाहिए। इजराइल में क्या हो गया हम देख रहे हैं। इजराइल में एक अगर छोटा सा भी बम पड़ गया तो वो लोग फिलिपींस को हजारों लोगों को मार देते हैं। कोई पूरा वर्ड बोलेगा उनको, अमेरिका इंग्लैंड कोई बोलते भी नहीं सुनते उन्होंने। जैसे दिवालियों में पटाखे उड़ाते हैं ऐसा लोग पटाखे उड़ाते हैं। आज हमारे देश के अंदर जो हो रहा है इन जिहादियों को, इनको आज हम रोड पे लाना चाहिए, क्योंकि उनका भाषा एक ही है। जो उस तरफ का भाषा समझते हैं उसी भाषा में हमको समझना चाहिए। इसलिए आज हमें एकजुट होकर इस देश को फिर हमें बढ़ाना है। हमारे देश का दूसरा प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू क्या किया? जवाहरलाल नेहरू ये देश गरीब है, हमारे पास खाने को नहीं है बोल के दूसरे बाहर से कर्जा ला लिया। कर्जा ला के हमारे को मालूम है कितना रोड किए, कितना डेवलप किए बोल के, लेकिन उनका नारा था गरीबी हटाओ। उन्होंने हट गए लेकिन गरीबी नहीं हटाई। उनका बेटी इंदिरा गांधी भी हट गई लेकिन गरीबी नहीं हटाई। लेकिन ये लोग सिर्फ क्या करना चाहते हैं, इस देश को बेचकर इस देश को उन्होंने बदनाम करना चाहते हैं। लेकिन हम हिंदू इस देश के नवयुग, हमें चलना चाहिए इस देश के सुभाष चंद्र बोस के रोड मार्ग पर, हमें चलना चाहिए चंद्रशेखर आजाद की मार्ग पर। तो इस देश में आतंकवाद तभी खत्म होगा, वरना इस जिहादियों को हम लोग क्या हो गया, कसब को पकड़ गए। लेकिन कसब को पकड़ने के लिए हमारे देश के 3 तिरंगे, जो भारत के 3 महान थे IPS ऑफिसर, उन लोगों का शेर बलिदान हो गया। 3 लोगों का बलिदान हो गया उस वक्त। 3 IPS भारत के 3 तिरंगे थे। उनमें से एक था जो महाराष्ट्र के होम मिनिस्टर थे, उनको उन्होंने अरेस्ट किया था। ऐसे लोगों को पकड़कर ये लोग क्या कर रहे हैं, कसब को जेल में डालकर उन्होंने क्या कर दिया, पाकिस्तान से साबुन और सोप और उनको खाना लाते थे पाकिस्तान। सिर्फ कर्ज का जो फांसी चढ़ाई गई उस वक्त तक मेरा आवाज नहीं है, भारत सरकार की खर्चा है। 10 करोड़ रुपए खर्च किया है एक मुस्लिम के ऊपर। आप लोग ने इतना कर रहे हैं, लेकिन इस देश के ऊपर जिहादी के ऊपर ये लोग कर रहे हैं। इसलिए अब जिहादियों का खेल नहीं चलेगा, क्योंकि इस देश पर जिहादी का पाप नरेंद्र मोदी बैठा हुआ है। अब जिहादियों का एक भी नहीं चलेगा। इसलिए हम लोगों की जिम्मेदारी है, हमें एकजुट होकर उन जिहादियों को जो है उन्हें रोड पर लाना चाहिए, क्योंकि हमारे को स्पष्ट रूप से मालूम है कौन जिहादी है, कौन नहीं है, कौन इस देश का विरोधी है। हम फिर भी क्या कर रहे हैं, उन लोगों के साथ भाईचारा निभा रहे हैं हम उनके साथ। मामू चाचू कहकर हम उन्हें सम्मान दे रहे हैं, लेकिन हम उन्हें एक इस विश्व हिंदू परिषद और बजरंग दल की तरफ से हम उनको एक चेतावनी देना चाहते हैं। जो लोग अपने को बाबरी की औलाद कहते हैं, जो अपने आप को बाबरी की औलाद कहते हैं, हमें मजबूरन महाराणा प्रताप और शिवाजी महाराज बन के हमें खड़े होना है और हमें एकजुट होकर इन जिहादियों को आवाज देना है। और मैं अपील करता हूँ सब लोगों के, जिहादियों को एक सबक सिखाने के लिए एकजुट होकर हिंदू समाज काम करे। जय हिंद, जय भारत। भारत माता। नहीं वैसा नहीं है। जो जिहादी है, कसब जो है ना, कसब जो जिहादी है, हमें भाईचारा निभाते हैं। जिनसे भाईचारा निभा रहे हैं हम, जो जिहादी है उनसे भाईचारा निभाएंगे हम। हमें मालूम है हम 50 साल से ही रह रहे गुलबर्गा में, हम उन्हें मामू चाचू कहकर हम सम्मान देंगे। लेकिन उन्होंने क्या कर रहे हैं, उन्होंने हमारे 60,000 मस्जिद शहीद हो गए, 60,000 मंदिर गए हमारे। लेकिन सिर्फ हमने उनको बोला था अयोध्या कशुरा माथी, अयोध्या काशी मथुरा 3 मांगे थे, उन तीनों के लिए उन्होंने ऐसा करे। जगत को ईडी वर्ल्ड का मालूम है वो क्या है जिहादी बोल के। हमें मालूम है अगर अमेरिका में एक मुसलमान जाता तो शाहरुख खान को जाना चाहिए अमेरिका को। एक बार गया था शाहरुख खान अमेरिका को, अमेरिका ने पुलिस उसको नंगा कर दिया है। लेकिन यहाँ पर ये भुगता है कुत्ता, हिंदुस्तान में भुगता है कुत्ता। अभी पठान मूवी चल रही है, सब जने बाइकआउट बोल रहे हैं, तो आप इस तरह के पठान मूवी को 100% बाइकआउट करना चाहिए। पठान मूवी को ऐसा कोई भी काम नहीं है। पठान मूवी का जो पठान है, पाकिस्तान में जाओ बोलना उनको, कुत्ते को, उस कुत्ते को, उस सुअर के बच्चों को बोलना चाहिए जाओ पाकिस्तान में जाके तुम उधर रिलीज करो। इधर खा के इधर ही थूकते हैं तुम लोग, भारत के ऊपर करते हैं तुम लोग। यहाँ सेफ नहीं है बोलते भारत में तुम लोग। पाकिस्तान को आराम से जान दो उनको। सुधाकर ಆದ್ಯಂತ ಇವತ್ತು ಈ ಜಿಹಾದಿ ಸಂಘಟನೆಗಳು ಮತ್ತು ಜಿಹಾದಿ ಮಾನಸಿಕತೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಉಗ್ರವಾದಿಗಳು
ಈ ರೀತಿಯ ಹತ್ಯೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಸಮಾಜದ ಬಾಂಧವರು ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾತ್ರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಕಾನೂನುಬದ್ಧವಾಗಿಯೇ ನಾವು ನ್ಯಾಯವನ್ನು ಪಡಿತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಸನಾತನ ಧರ್ಮ ಯಾವತ್ತೂ ಶಾಂತಿಪ್ರಿಯವಾದಂಥ ಧರ್ಮ. ಆದರೆ ಈ ಕೆಲ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು, ಜಿಹಾದಿಗಳು ಮತ್ತು ಜಿಹಾದಿ ಮಾನಸಿಕತೆ ಉಳ್ತಕ್ಕಂಥ ಉಗ್ರವಾದಿಗಳು ಏನು ಈ ರೀತಿಯ ಬರ್ಬರ ಕೊಲೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಮಾಯಕರನ್ನು ಕೊಲೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಉಗ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತೇವೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೇವೆ. ಉಗ್ರವಾದಿಗಳು ಉಗ್ರವಾದತನದಿಂದ ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿಯೇ ಒಂದು ಅಶಾಂತಿಯನ್ನು ಕದಡತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಉಗ್ರವಾದಿಗಳ ಸಂಘಟನೆಗಳಿಗೆ ಕುಮ್ಮಕ್ಕು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಕಷ್ಟು ಕೈಗಳಿವೆ. ಆ ಕಾಣದ ಕೈಗಳನ್ನು ಮೊದಲು ಹೊರಗೆ ತೆಗಿಬೇಕಾಗಿದೆ. ಆ ಕಾಣದ ಕೈಗಳನ್ನು ಹೊರಗೆ ತೆಗಿಬೇಕಾದರೆ ಸರ್ಕಾರ ದಿಟ್ಟತನದಾದಂಥ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅವುಗಳನ್ನು ಹೊರಗಡೆ ಬಯಲಿಗೆ ತಂದು ಅವುಗಳಿಗೆ ಇಂಥ ಒಂದು ದಂಡನೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ. ಮುಂದೆ ಇಂಥ ಕೃತ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕಾದರೆ ಅವರಿಗೆ ಆ ರೀತಿಯ ಧೈರ್ಯ ಬರಲಾರದಂಥ ಒಂದು ದಂಡನೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಕಾನೂನನ್ನು ಬಲಪಡಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಬರೀ ನಾವು ಸರ್ಕಾರವನ್ನು ಎದುರು ನೋಡ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ಹಿಂದೂಗಳು ಮನೆಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೊರಗಡೆ ಬಂದು ರಸ್ತೆಗಿಳಿದು ಈ ಜಿಹಾದಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಯುದ್ಧವನ್ನು ಸಾರಬೇಕಾದಂಥ ಸಮಯ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ. ಈಗ ಉಗ್ರವಾದತನಕ್ಕೆ ಉಗ್ರವಾದವೇ ಒಂದು ಉತ್ತರ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಇವರು ಹೇಳ್ತಾ ಬಂದರೆ ನಾವೆಲ್ಲಿಯಾದರೂ ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರು ಒಂದೇ ಸಲಕ್ಕೆ ಎದ್ದು ನಿಂತರೆ ಈ ಉಗ್ರವಾದಿಗಳು ಇಲ್ಲದಂತೆ ಮಾಯವಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಯ ಬರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬಾರ್ದು. ಸರ್ಕಾರ ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಸರ್ಕಾರ ಈ ಹಿಂದೂ ಸಂಘಟನೆಗಳನ್ನ ಕೈಯನ್ನು ಬಲಪಡಿಸಬೇಕು. ಕಾನೂನಿನ ಪ್ರಕಾರ ಅವರಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಉಗ್ರವಾದಂಥ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಉಗ್ರವಾದಿಯನ್ನು ಹಿಡಿದ ತಕ್ಷಣ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಕಾನೂನಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಲೂಪ್ ಹೋಲ್ಗಳನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸಾಕಷ್ಟು ದಿನ ಜೈಲಿನಲ್ಲಿ ಕಳೆದು ಆಮೇಲೆ ನಿರಾತಂಕವಾಗಿ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾರೆ. ನಾವೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಶಿವಮೊಗ್ಗ ಇದರಲ್ಲಿ ಹತ್ಯೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಂತಕರು ಜೈಲಿನಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ವಿಡಿಯೋನಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಇಡೀ ಸಮುದಾಯದ ಜೊತೆಗೆ ಅಥವಾ ತಮ್ಮ ಬಾಂಧವರ ಜೊತೆಗೆ ಮಾತನಾಡ್ತಕ್ಕಂಥ ವಿಡಿಯೋ ಕಾಲ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಕೂತ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕಾನೂನು ಮತ್ತು ಕಾನೂನು ರಕ್ಷಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರ ಇದನ್ನು ಖಂಡಿಸಬೇಕು, ಇದನ್ನು ತಡಿಬೇಕು. ಅವರಿಗೆ ಉಗ್ರವಾದ ಶಿಕ್ಷೆಯಾದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಬ್ಬ ಉಗ್ರ ತಯಾರಾಗೋದಿಲ್ಲ. ಉಗ್ರವಾದಿಗೆ ಉಗ್ರವಾದಂಥ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಕಳಕಳಿಯ ವಿನಂತಿ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕಲಬುರಗಿ ಮಹಾನಗರದಲ್ಲಿ ಇಡೀ ದೇಶದಾದ್ಯಂತ ಇಂದು ನಾವು ಅಸ್ಸಾಂನಲ್ಲಿ ಹತ್ಯೆಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಜರಂಗ ದಳದ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಹತ್ಯೆಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಘಟನೆಯ ವಿರುದ್ಧ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳೊಂದಿಗೆ ಈ ಮನವಿಯನ್ನು ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯವರಿಗೆ ತಲುಪಿಸಿ ಈ ಉಗ್ರವಾದಿಗಳನ್ನು ಮಟ್ಟ ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ತಯಾರಾಗಬೇಕು ಮತ್ತು ಮಟ್ಟ ಹಾಕಬೇಕು. ಇದು ಒಂದು ರೀತಿಯ ಗ್ಯಾಂಗ್ರೀನ್ ಆಗಿದೆ. ಈ ಗ್ಯಾಂಗ್ರೀನ್ ಆಗಿದ್ದರಿಂದ ದೇಶ ರಾಷ್ಟ್ರ ಸಮೃದ್ಧ ಆಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಈ ಜಿಹಾದಿಗಳು ಅವರ ಒಂದು ಪುಸ್ತಕದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಈ ಜಿಹಾದಿಗಳು ತಯಾರಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಆ ಜಿಹಾದಿಗಳನ್ನು ತಯಾರು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ನಾಯಕರುಗಳು ಇದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲೂ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರವನ್ನು ಆಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಾಯಕರು ಕೂಡ ಇಂಥ ಕೆಲಸಗಳಿಗೆ ಪೋಷಣೆಯನ್ನು ನೀಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಆದರೆ ಅವರನ್ನು ಕಾನೂನಾತ್ಮಕವಾಗಿ ಹಿಡಿದು ದಂಡನೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ. ಈಗ ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮುಖಾಂತರ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗೆ ನಿವೇದನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಪತ್ರವನ್ನು ನಾನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಓದ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಸ್ವಲ್ಪ ಹಿಂದೆ ಬರಲ. ಗೋರಕ್ಷಾ ಪ್ರಮುಖ